नमस्कार. मी सुधा नरवाडकर, नांदेड. मे महिन्यातील हा तिसरा शनिवार. परिवारातील एक उपक्रम, परिवारातीलच गझलकारांचे विशेष शेर प्रत्येकी एक सादर करणे. आज मला आवडलेले, मनाला भिडलेले असे काही शेर आज सादर करते आहे. तत्पूर्वी प्रावीण्य परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे व माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी आज हे 5 शेर सादर करते आहे. बघूया. पहिला शेर आहे अनिसाताई सिकंदर यांचा. वृत्त आहे आनंदकंद. त्या म्हणतात, केला सराव जेव्हा मौनात राहण्याचा, केला सराव जेव्हा मौनात राहण्याचा, हा मंत्र घेतला मी सौख्यात राहण्याचा, हा मंत्र घेतला मी सौख्यात राहण्याचा. अगदी मार्मिक असा अर्थ याच्यातून व्यक्त होतो आहे की कधीकधी बडबडीतून काहीच साध्य होत नाही, फलित हाती येत नाही. अशा वेळेला जर मौन धारण केले तर खरं त्याच्यासारखा सुखी दुसरा प्राणी कोणी नसतो. हा मंत्र या ठिकाणी अनिसाताईने आपल्याला दिलेला आहे. दुसरा शेर आहे शबाना मुल्ला यांचा. वृत्त आहे बालानंद. त्या काय म्हणतात बघूया. सर्व धर्म समभाव हवा, वा, सर्व धर्म समभाव हवा, जातीवादी लहर नको, सर्व धर्म समभाव हवा, जातीमध्ये जातीवादी लहर नको. आज उलट चित्र आपल्याला समाजात दिसते आहे. जातीमध्ये सगळा समाज विखुरला गेलेला आहे, दुही निर्माण झालेली आहे. पण ताईंचं मत मात्र एक आदर्शवादी असा विचार सांगणार आहे की प्रत्येक माणसामध्ये माणुसकी हवी, बंधुत्व हवं आणि नात्यातला गोडवा हवा. खूप सुंदर. त्यानंतरचा तिसरा शेर आहे दीपलक्ष्मीताई वडापूरकर यांचा. वृत्त आहे महामाया. त्या म्हणतात, झिजावे चंदना सम अन. काय सांगतायत बघूया. झिजावे चंदना सम अन, सुखाचा गारवा व्हावा. अगदी बरोबर आहे. जेव्हा आपण इतरांसाठी चंदनाप्रमाणे झिजतो अशा वेळेला आपल्याला सुखाचा गारवा निश्चितच मिळतो. चौथा शेर आहे मंदाकिनीताई क्षीरसागर यांचा, पादाकुलक वृत्तातील. त्या म्हणतात, तयार आहे झुंजा याला, कधी न भ्याले पराक्रमाला. अतिशय छान. आणि शेवटचा शेर आहे कदम संध्याताई यांचा. वृत्त आहे अनल ज्वाला. आयुष्य मला नवे भेटते वळण्यासाठी. त्या म्हणतात, आयुष्य मला नवे भेटते वळण्यासाठी, शिकवण देते रोज नव्याने जगण्यासाठी. पुन्हा ऐका. आयुष्य मला नवे भेटते वळण्यासाठी, शिकवण देते रोज नव्याने जगण्यासाठी. खरोखर बदल हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक वेळेला याप्रमाणे आपण जर स्वतःमध्ये परिवर्तन करून घेतले तर आपल्यासारखा सुखी जगामध्ये दुसरा कोणी असणार नाही. तर असे हे 5 शेर मला अतिशय आवडले. आपल्यापुढे मी ते सादर केले. मला खात्री आहे आपल्यालाही ते मनाला भावतील. धन्यवाद.